केतकर यांच्या स्मृतीसाठी एक दिवसाचं साहित्य संमेलन भरवलं जातं आहे, ही अत्यंत समाधानाची आणि गरजेची गोष्ट आहे. समाजशास्त्र, मानवमोक्षशास्त्र, अर्थशास्त्र या विषयात पारंगत असणाऱ्या केतकरांना चालता बोलता ज्ञानकोश असं म्हटलं जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. बुद्धिमत्तेची विविध शिखरं पादाक्रांत करत असताना त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, भारतीय जातीव्यवस्थेबद्दल आपली परखड मतं मांडली आणि ज्ञानकोशाच्या निर्मितीसाठी त्यांनी जे कष्ट घेतले ते हृदय पिळवटून टाकणारे आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील मुसाफिरी करणाऱ्या अशा ज्ञान महर्षीचा तुम्ही उद्घोष करता आहात. प्राचार्य श्याम भुर्के त्याचे अध्यक्ष आहेत. संमेलन उत्तमच होणार याची खात्री आहे. संमेलनाला शुभेच्छा. मगाशी मी म्हटलं तसं की आता माहिती मिळाला आहे तर या 2 शुभेच्छा वाचून घेऊया. डॉक्टर दामोदर खडसे साहित्य अकादमीचा पुरस्कार यांना मिळाले, त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण वेळेच्या अभावी आपण त्या इथं नाही घेतो. सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीची असल्यामुळे आज हे संमेलन यशस्वी होतं आहे असं नक्की म्हणावंसं वाटतं. मला आता विषय आहे ज्ञानकोशाचे खंड. जरा सुरुवात करते मी. शारदेच्या झुंबराला शब्द अद्भुत लोळतो. शारदेच्या झुंबराला शब्द अद्भुत लोळतो. अंतःप्रकाशी डोलता त्यात आंदोळे त्रिलोक. शब्दांचे अनेक विभ्रम करणाऱ्या आणि शब्द ब्रह्माची देवता असणाऱ्या शारदेला वंदन करू आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीयांची परवानगी घेऊन मी माझ्या विषयाला सुरुवात करते. असं म्हणतात की वेडी माणसं, वेडी म्हणजे समाजाच्या दृष्टीनं वेडी माणसं, त्या त्या काळामध्ये समाज त्यांना वेगळं ठरवतो. कुठल्याच एका ध्येयानं झपाटून जाऊन ते काम करतात आणि मग अशा वेदांच्या कार्यातून जो इतिहास निर्माण होतो, पुढच्या अनेक पिढ्या त्या इतिहासातून पुढच्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा एक वेदा, तरुण मराठी वेदा असं म्हणूया, या ठिकाणी उभा राहिला आणि त्यांनी एक जिद्द घेतली, एक झपाटलेलं स्वीकारलं, ज्याच्यामध्ये त्याला ज्ञानकोश करायचा होता. आणि त्या तरुणाचं नाव आहे व्यंकटेश केतकर. ज्या वेदांनी झपाटून जाऊन पुढे ते ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणून ओळखले जाऊ लागले. शाळेमध्ये त्यांचे जे सर होते, धक्के मास्तर, ते त्यांना गमतीनं चालता बोलता ज्ञानकोश म्हणायचे. इतका त्यांचा त्याही वेळेला खूप अभ्यास होता, खूप वाचन होतं, खूप माहीत होतं आणि योग्य त्या वेळेला ते सांगण्याची आतुरती होती. खरं म्हणजे हा विषय फार लावायचा वाटला, पण मगाशी भुर्केंनी सांगितलं किंवा चिडणीसांनी पण सांगितलं की कमला नेहरू उद्यानामध्ये त्यांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी केतकरांची जयंती आणि पुण्यतिथी या दोन्ही दिवसाच्या निमित्तानं आम्ही काही वेळ जमतो आणि त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या कार्याचा धांडोळा घेतो. हे बरोबर एकदा केतकरांनी विचारलं की 23 खंड आहेत असं सांगितलं जातं. ज्यांना ज्यांना बोलायचे ना त्यांनी व्यासपीठावर यावं, स्पीकर आपलं स्वागत करेल, इथं येऊन बोला, नाही तर मग शांतपणाने ऐकून घ्या. बरोबर आहे ना? हो का नाही? अरे वा, सगळे जागे आहेत म्हणजे. तर ते असे 23 खंड खरंच आहेत. आम्ही काय खंड बघितलेले नाही. आणि मग मला कसं विचारलं की हे खंड खरंच बघितले पाहिजे, काय आहे या खंडामध्ये. मग तिथल्या ग्रंथालयाचा
ग्रंथोत्तेजक संस्थेमध्ये हे ग्रंथ होते, त्या ठिकाणी हे 23 खंड पाहण्याचा सोहळा, बरोबर आहे, मी अगदी जपून शब्द वापरते, तो पाहण्याचा एक सोहळा पार पडला. कारण हे खंड आहेत असं ऐकणं, सांगणं यापेक्षा ते पाहणं हे खूप वेगळेपणा जाणून देणारं होतं. 23 खंड मगाशी आता कुणीतरी संख्याचे सांगितलं, बोलताना कोणतरी म्हणालं आपण एक अभ्यासाचं पुस्तक वाचतो, त्याच्याकडचे प्रश्न उत्तर आपल्याला द्यायचे असतात. 10 प्रश्न लिहिताना आपलं काय होतं, आपला हात तरी दुखतो, पाठ तरी दुखते, मोबाईल आपल्याला खुणावत असतो. त्यामुळं एका ठिकाणी बसून आपण लिहू शकत नाही. पण 10,000 पानांचे 23 खंड 12 वर्षामध्ये वेगवेगळ्या विषयांचे लिहिणाऱ्या या केतकरांचं कार्य बघून अचंबित व्हायला होतं. खरं म्हणजे अचंबित हा शब्द सुद्धा खूप तोकडा आहे, इतकं मोठं कार्य त्यांचं आहे. कारण सकाळपासून आपण ऐकतो की केतकरांनी विश्वकोश लिहिले, ज्ञानकोश लिहिले. खरं म्हणजे केतकरांनी ज्ञानकोशाची चळवळ उभी केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण मराठी भाषेमध्ये जसा ज्ञानकोश झाला पाहिजे तसे प्रत्येक प्रांताला, प्रत्येक भाषेला आपला एक इतिहास असतो, आपली संस्कृती असते आणि ही आपल्या लोकांना कळाली पाहिजे, त्या त्या प्रांतातल्या लोकांना कळाली पाहिजे. याविषयी केतकरांना खूप तळमळ होती. मराठी भाषेचा ज्ञानकोश तयार करणं हे झपाटले पण घेऊन जेव्हा केतकर भारतामध्ये परत आले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या काही समाज दुर्मिळांची, काही भाषा प्रभूंची अशी एक एकत्रीकरण केलं आणि आपली ही संकल्पना ज्ञानकोशाविषयीची समजावून सांगितली. आपण आपला मराठी वाडा आहे, त्यामुळे आणि काय सांगताय तुम्ही असं कुठे होऊ शकतं ना. एक अख्खं आयुष्य व्यक्त नाही केलं नसतं त्याच्यामध्ये तरी ज्ञानकोश होणार नाही. आणि पैसे कुठून आणणार आहे तुम्ही, आणि इतके विषय कोण लिहिणार आहे, कोण अभ्यास करणार आहे. एक संकल्पना मांडल्यानंतर त्याला हो म्हणण्यापेक्षा त्याला 1000 फाटे फुटले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की कुणाच्याही मदतीशिवाय आपल्याला जर करायचं असेल तर आपणच केलं पाहिजे. आपल्याला त्या शेतकऱ्याची गोष्ट म्हणजे की एका शेतामध्ये काही चिमण्या येत असतात आणि त्या चिमण्यामध्ये काही आपण उद्या सगळे इथले दाणे खाऊन टाकूया. तो शेतकरी सुद्धा काय करतो, आधी कापूया आणि सगळी कणसं खाली तर आपल्या हातात काय राहणार. त्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो की 2-4 चिमण्या म्हणाले ना, काही काळजी करू नका. पुन्हा 2 दिवस जातात, चिमण्यांचा, कावळ्यांचे, पक्ष्यांचे खूप तवे येतात आणि त्या कणसांचं आता आपण ही सगळी कणसं खाऊया असं म्हणतात. तरी काही होत नाही. मग एकदा मात्र काही गिधाड येतात आणि ती म्हणतात अरे वा किती कणसं दाणे, आपण आजच्या आजच याचा फलटा काढूया. आणि मग त्या शेतकऱ्याची मुलं म्हणतात नाही बाबा, आता आज आपण आपल्या शेताचं रक्षण केलं पाहिजे. आपणच रक्षण केलं तरच आपल्या शेतातली कणसं टिकणार आहेत. तसं गोष्टांच्या लक्षात आलं की आपणच ठरवलं तरच आपण हा ज्ञानकोश करू शकतो. आपण कुणाच्याही मदतीसाठी थांबलो तर हे आपलं काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे पहिला कोश काढण्याचा सन्मान जसा त्यांच्याकडे आहे तसं याची आर्थिक बाजू उभी करण्यासाठी पहिल्यांदा एक कंपनी स्थापन करणं, त्याचा भाग भांडवल विकून पैसे उभे करणं आणि या पैशाचा विनियोग एक ग्रंथ छापण्यासाठी करणं हा सुद्धा एक पहिलाच प्रयोग होता. आणि याचे प्रणेते केतकर होते हे अगदीच निसंशय. केतकरांनी शिवधनुष्य उचलण्याचा निश्चय तर केला होता. 1915 पासून ते त्याची तयारी करत होते. पण हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या विषयामध्ये आपल्या बरोबर येणारे जे लेखक आहेत
त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे, याच्यासाठी त्यांनी संपादकीय व्यवस्था मंडळ स्थापन केलं, ज्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, स्थापत्यशास्त्र, कृषीशास्त्र, ज्योतिष, वैद्यक सगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन त्यांनी हे काम सुरू केलं. आपण मगाशी ऐकलं की ज्ञानकोश म्हणजे काय, एनसायक्लोपीडिया असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, आपल्याला लगेच कळेल की. तर या प्रकारचा ज्ञानकोश करत असताना त्याचे वेगवेगळे खंड त्यांनी केले, त्याचा उल्लेख मगाशी कुठेतरी झाला, त्या खंडांचा थोडासा गांधळा आपण घेणार आहोत. त्याने एकूण 23 खंड लिहिले, त्यातले पहिले 5 हे प्रस्तावनेचे खंड आहेत. पुढचे 16 म्हणजे 6 ते 21 हे शरीर खंड असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. आणि शेवटचे 2 जो 22वा आणि 23वा आहे, त्याच्यामध्ये सूची खंड आणि हिंदुस्थान असे 2, हिंदुस्थान आणि जग असं वेगळं एक त्याला नाव दिलंय. प्रस्तावना खंड 5 जे त्यांनी लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी हे ग्रंथ का लिहितोय, मला विश्वकोश का लिहायचंय, त्यांचं उद्दिष्ट अतिशय सोपं, साधं आणि पारदर्शी होतं. माझ्या मराठी भाषा बोलणाऱ्या पांडवांच्या मनामध्ये भाषेबद्दल गौरव निर्माण झाला पाहिजे. तो जेव्हा सगळे व्यवहार आपल्या भाषेत नव्हती, अगदी न्यायालयाचे निवाडे सुद्धा मराठीतनं झाले पाहिजे, तर मला माझ्या भाषेबद्दल आत्मविश्वास येईल, आत्मगौरव येईल. दुसरं म्हणजे बाहेरच्या जगातली जी माहिती आहे ती मी वाचत नाही, कारण ती वेगवेगळ्या भाषेमध्ये असते. ती जर माझ्या भाषेमध्ये मला कळाली, म्हणजेच माझ्या मराठी बांधवांचं जागतिक लेवलला, जागतिक पातळीवरती जाऊन त्याला हे सगळं सामान्य ज्ञान मिळालं, तर तो अधिक उत्साहाने सगळं शिकायला उत्सुक होईल. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की समोरच्या माणसामध्ये कुठून जागं आलं पाहिजे. आणि हे खंड आहे, ठीक आहे, पुस्तक आहे, काय आहे या खंडामध्ये, कुठल्या खंडामध्ये काय आहे, अशी जिज्ञासा, असं कुठून जागं झालं पाहिजे, त्याशिवाय ज्ञान मिळवण्याची इच्छा होत नाही. आणि हे कुठून जागं झाल्यानंतर त्याला योग्य त्या प्रकारची माहिती मिळाली पाहिजे, त्यामुळे योग्य ती ग्रंथ संपदा उपलब्ध असली पाहिजे. आणि म्हणून मी दोन्ही कामं करतोय. मी माझ्या मराठी बांधवांच्या मनातली जिज्ञासा जागृत करतोय, त्यांचा कुतूहल जागृत करतोय, आणि ते कुतूहल शमवण्यासाठी मी हे ग्रंथ लिहितो आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की ज्ञानकोश हे सर्व समावेशक असले पाहिजे. त्यांनी जो जातीपातींचा अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये काही ठराविक लोकांना कुठलं ज्ञान मिळावं, काही लोकांनी कुठले उद्योगधंदे करावे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये पातळ्या होत्या, ज्या केतकरांना मान्य नव्हत्या. त्यामुळे त्यांनी असं म्हणलं की हे सगळे ज्ञानकोशामुळे सगळ्यांना सर्व समावेशक आणि पारदर्शी पद्धतीनं ज्ञान मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते हिंदुस्थान आणि जग म्हणजे आमचा भारत देश पूर्वी काय होता, त्याची संस्कृती काय होती, त्याच्या सीमा कुठेपर्यंत होत्या, कुठल्या प्रकारचा व्यापार आमच्या इथं चालत होता, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रस्तावने खंडेमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे. एक गोष्ट केतकरांच्या मनात नक्की खंत होती की आमच्या हिंदुस्थानी किंवा हिंदू बांधवांच्यामध्ये किंवा भारतीय लोकांच्यामध्ये एकरूपता नाही. बघा, तुम्ही कोणाला विचाराल तुम्ही कोण, आम्ही महाराष्ट्रीयन, आम्ही कोण, आम्ही पंजाबी, आम्ही कोण, आम्ही राजस्थानी, आम्ही भारतीय, असं कोण म्हणतं ना, म्हणत नाही. आमच्या खाण्यापिण्याच्या, पूजा करण्याच्या, सणवारांच्या पद्धती वेगळ्या असतील, पण तरी सुद्धा एक राष्ट्रीय सूत्रता, एक राष्ट्रीय एकात्मतेचं सूत्र आमच्या सगळ्या संस्कृतीमध्ये एकत्र आहे. आणि म्हणून आम्ही एक आलं पाहिजे
हे पेपर अत्यंत ठासून सांगत होते. आणि म्हणून त्यांना त्यांचा असा विचार होता की या सगळ्या भाषांमधनं आपापला ज्ञानकोश तयार झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे धर्म आणि व्यवहार, धर्म आणि जगणं हे एकरूप असलं पाहिजे. त्यांनी त्याच्यामध्ये एका ठिकाणी सांगितले की पेशव्यांची जी न्यायदानाची पद्धती होती ती आडवाची सुधारकांपेक्षा कितीतरी पटीनं प्रगत झालेली होती. म्हणजे ज्या प्रकारचा गुन्हा, ज्या माणसाचा गुन्हा, त्याच्या पदाचा, त्याच्या जातीचा कुठलाही विचार न करता सगळ्यांना समान न्याय देणारे पेशवे होते. त्याच्यामुळे वेदविद्येचा पण अभ्यास केलेला आहे. मग सगळे आपले अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद जे सगळे आपल्याला मिळते त्या सगळ्यांचा उपाय, त्यामध्ये असणारी सूक्त, या सगळ्यांचा अतिशय बारकाईने त्यांनी धांडोळा घेतलाय. या ठिकाणी वेदविद्येचा जो विभाग आहे, एकच गोष्ट सांगावीशी वाटते की वेदवेत्ते श्रीधर शास्त्री चित्राव नावाचे विद्वान होऊन गेले. त्यांनी या वेदविद्येमध्ये अनेक लेख लिहिले. यातला एक लेख लिहायचा तर किमान 1.5 ते 2 महिने लागायचे. इतके संदर्भ, इतके ग्रंथ, इतका अभ्यास करावा लागायचा. मग 23 खंड तयार करण्यासाठी किती प्रकारचं वाचन, चिंतन, मनन आणि मग त्याचं लेखन त्यांनी केलं असेल आपण कल्पनाही करू शकत नाही. आणखी एक जाता जाता सांगायची गोष्ट म्हणजे आपलं जे भारतीय नौदल आहे त्याचं जे बोधवाक्य आहे शन नो वरुणा, तर ही ऋग्वेदातली ऋचा आहे. आपल्याला माहितीच नसतं. इतक्या प्राचीन काळी सागर सफारी या सुखरूप पार पडाव्या म्हणून वरुण राजाला केलेली प्रार्थना ऋग्वेदामध्ये आहे, जी आज आपण आपल्या नौदलाचं बोधवाक्य म्हणून आपण वापरतो. शरीर खंडामध्ये 6 ते 11 भाग आहेत असं मी म्हटलं. त्याच्यामध्ये अ, आ, इ, ई हे सगळी जी मुळाक्षर आहेत, क, ख, ग, घ, येतात का कुणाला म्हणायला? नक्की? वा, खूप जणांच्या मनाला आणतात. तर या सगळ्यापासून होणारे शब्द, व्यवहारात येणारे शब्द, त्या शब्दांचे अर्थ, त्या अर्थाला लागणारे अनेक संदर्भ, अशा सगळ्या पद्धतीनं हे शरीर खंडाचं मांडणी केलेली आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर अशोक हे नाव कसं घेतलं तर अशोक हा शब्द आपण अनेक वेळा वापरतो. मग या शब्दाचं काय तर अशोक नावाचा पहिल्यांदा काय आठवतं आपल्याला? एक राजा होता, तो अहिंसेचा पुरस्कर्ता होता. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचा कार्यकाल किती होता, त्याची राजधानी कुठे होती, अशोकाबद्दलची सगळी माहिती या एका अशोक या शब्दाखाली आपल्याला मिळते. त्याच्याबरोबर अशोक हा वृक्ष पण असतो. मग अशोक या वृक्षाची उत्पत्ती कुठे होते, त्याचा औषधी उपयोग काय, त्याची वनस्पती कुठल्या प्रभागामध्ये होते, अशा प्रकारच्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे आग काड्या आणि आग गाड्या अगदी सारखे शब्द आहेत. पण याचा सुद्धा मग आगगाड्या कशा, त्याचे कारखाने, त्याची जंक्शन, त्याचं जाळं, आग काड्या, त्याचं गुण कशाचं असतं, त्याचे कारखाने कुठे आहेत, त्याला लागणाऱ्या ज्या काड्या असतात त्या कुठल्या वनस्पतीच्या आहेत, किती सालापासून हे चालू झालं, त्याच्यावरचे स्टिकर जमवणारे किती लोक आहेत, किती प्रकारची आगगाड्यावरची चित्र होती. हा सगळा काय म्हणतो माहितीचं एक संकलन त्याच्यामध्ये आहे. मला एक आश्चर्य वाटलं ते वाचताना. आता आपण खूप ऊन आहे, उष्णता वाढलं आहे, तर सनस्ट्रोक होतो असं म्हणतो. त्याला पर्यायी शब्द त्यावेळेला केतकरांनी आटपमूर्छा म्हणजे सनस्ट्रोक असा लिहिला आहे. म्हणजे 100-150 वर्षापूर्वी प्रत्येक भाषेमध्ये आपल्याला जे बोलायचं आहे तो शब्द असला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आपण अवलंबून राहता कामा नये, ही त्यांची धारणा पक्की होती. आणखी 2 उदाहरणं द्यावीशी वाटतात. फिलिप
हो. किरीट हे नाव आपण घेतलं तर किरीट नावाचे राजे किती ठिकाणी होऊन गेले तर मॅसिडोनियात 5, फ्रान्समध्ये 6, जर्मनीत 1 आणि स्पेनमध्ये 5 असे फिलिप नावाचे इतके राजे जगभरात झाले. मग त्या सगळ्यांचा कार्यकाळ, त्या सगळ्यांनी केलेली कामं किंवा उमरठ आपल्यापासून जवळचं गाव आहे ते कराडपासून किती मैल आहे, साताऱ्यापासून किती मैल आहे, तिथं लुगडी आणि कोण कुठून येत होते विकायला, इतक्या प्रकारचा बारकाईनं विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की 22 आणि 23 या खंडाचं परिशिष्ट किंवा सूची जी दिलेली आहे विषयांची ती 536 पानांची आहे. म्हणजे इतके विषय, इतके संदर्भ त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. ज्ञानकोश प्रसिद्ध झाले पण ती विकणार कुठं? मगाशी एका नाव्याला त्यांनी विकलेला उल्लेख आला. त्यांनी एका ग्रामोफोन विकणाऱ्या मालकाला सुद्धा तो खंड ते विकले. त्याच्याकडे पैसे नव्हते. मग म्हणजे असं पण तू HMBचा मला एक ग्रामोफोन दे, या किमतीमध्ये बसतील एवढ्या ध्वनिमुद्रिका दे आणि तू हे खंड ठेवून दे. एका बिस्किटाच्या कंपनीच्या मालकाला विकले. तो म्हणला माझ्याकडे एवढे पैसे नाही. त्यांनी काय करावं, दर महिन्याला काही प्रकार बिस्किटं माझ्या घरी तू पाठवायचीस. ही 6 बिस्किटांचं रतीब तो EMI पूर्ण होईपर्यंत केतकरांना तो घालत होता. म्हणजे किती प्रकाराने माणूस लढू शकतो, असलेल्या संधीचं संकट न मानता ती संधी साधून पुढे जाऊ शकतो. केतकरांच्या प्रत्येक प्रसंगातनं आपल्याला हे जाणवतं. केतकरांनी फक्त मराठीतले खंड केले नाही, त्यांनी गुजरातीतले 18 खंड तयार केले. त्यातले 2 खंड छापून झाले. 16 खंडांचं लिखाण तयार होतं. पण दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि ते त्यांचं काम अर्धवट झालं. राष्ट्रीयत्व, संस्कृती ऐक्य, देशी भाषांचं महत्त्व अशा कल्पना मांडणारे केतकर स्वतःविषयी शेवटी असं म्हणतात, माझं 12 वर्षांचं काम मी केलं, विश्वकोशाचं माझं काम झालं. पण हे सगळं लिहिताना एक त्रयस्थ म्हणून, एक तटस्थ म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा या कामामध्ये मला त्रास देणारे, मला माझ्या बाजूने उभे न राहता मध्येच मला सोडून जाणाऱ्या कुणावरही माझा राग नाही, कुणाबद्दलही माझा खंत व्यक्त करायची नाही, माझ्या कामाबद्दल मला कुठलाही खेद नाही. पण आज एक गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगतो की या माझ्या कामाचं महत्त्व आज कुणालाही कळलं नाही तरी भविष्यात त्याचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होईल आणि माझं नाव ज्ञानकोशकार म्हणून पुढची पिढी अत्यंत अभिमानानं घेईल. त्या क्षणी मला ह्या सगळ्या कष्टाची माझी पूर्तता झाली, माझं हे व्रत सुफल संपूर्ण झालं असं मला वाटेल. इतका दुर्दम्य आशावाद असणारा, धाडसी आणि लढवय्या वृत्तीचा हा लेखक ज्ञानकोशकार यांच्या तळमळीला आणि प्रचंड अक्षर संपदा निर्माण करण्याच्या जिद्दीला माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद डॉक्टर अनुजा कुलकर्णी. केतकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते हैदराबादच्या, आणि ते भाषण त्यावेळेचा नियम होता की सरकार तपासून घ्यायचं. तर त्यांनी काही भाग सांगितला हा चालणार नाही, तर त्यांनी तिथं कॅन्सल शिक्के मारले आणि ते वाटलं. लोकांनी कॅन्सल काय ते आधी वाचलं, असे ते भीत नसत ते करायचे. त्यानंतर श्री मिलिंद केतकर हे ज्ञानकोशाचा इतिहास याच्यावर बोलले. त्या निघाल्या आहे, तुम्हाला सत्कार करून एक कविता घ्या म्हणा. कविता एक कविता म्हणते नाही करा तर कवितेच्या सत्रात तुम्ही बरं करा.
आतापर्यंत सकाळपासून जयघोषा टिपकरांवर बऱ्याच त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे. तो त्यांच्या कार्याचा आढावा मी थोडासा पद्यपंक्ती फक्त व्यक्त केलाय, तो मी सांगते. ज्ञानकोशाचे 23 खंड ज्यांनी केलं अजरामर, ज्ञानकोशाचे 23 खंड ज्यांनी केले अजरामर, लक्ष्मीबाई व्यंकटेशांचे हे सुपुत्र नाव त्यांचं श्रीधर. लक्ष्मीबाई व्यंकटेशांचे हे सुपुत्र नाव त्यांचे श्रीधर. द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडियाचे 2 खंड हे PhD साठीचे प्रबंध गाजले पाश्चात्य विद्वानात. मनुस्मृतीचा काल, जाती संस्थेचे स्वरूप, उच्च नीच भाव अभ्यासोन, हिंदू समाजाचे रूपांतर हिंदू राष्ट्रात करणे हेची होते ध्येय. हिंदू समाजाचे रूपांतर हिंदू राष्ट्रात करणे हेची होते ध्येय. भारतीय अर्थशास्त्र आणि कायदा यांचाही समाजशास्त्रीय दृष्टीने केला त्याने अभ्यास. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड हे तर केतकरांचे जीवित कार्य. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड हे तर केतकरांचे जीवित कार्य. मराठी विश्वकोश रचनेचा मजबूत दृढ पाया हेच तर त्या मागचे उद्दिष्ट. मराठी विश्वकोश रचनेचा मजबूत दृढ पाया हेच तर त्या मागचे उद्दिष्ट. शरीर खंड, सूची खंड, हिंदुस्थान खंड, प्रस्तावना खंडांमधून वाचकांपुढे विषयवारीने उलगडला त्यांनी प्रदीर्घ पट. 1, 2, 3, 4, 5 या खंडातील प्रदीर्घ प्रस्तावना हेच तर महत् आश्चर्य खरं तर. अहो, संस्थापक, व्यवस्थापक, प्रकाशकच नव्हे तर ग्रंथांची विक्री करणारे खुद्द केतकरच. अहो, संस्थापक, व्यवस्थापक, प्रकाशकच नव्हे तर ग्रंथांची विक्री करणारे खुद्द केतकरच. मान्यवर विद्वान नव्हे तर तरुण सहकार्यांच्या मदतीनं संशोधन लिखाण करणारेही हेच केतकर. ज्ञानकोशाचे हे अवघड धनुष्य 14 वर्ष समर्थपणे पेलं. 2 हस्ते लिहिण्याचं तितकंच अवघड कसबही केलं त्यांनी साध्य. भार्या शीलवतीबाई यांची ह्या कामी मिळाली भक्कम साथ. भार्या शीलवतीबाई यांची ह्या कामी मिळाली भक्कम साथ. मग केली विविध अडथळ्यांची शर्यत पार आणि पिढ्यानपिढ्यांवर केले महान उपकार. तसंच शारदोपासक संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं भूषवली त्यांनी अध्यक्षपद. आणि मराठी ललिता साहित्यातही वैशिष्ट्यपूर्ण भर घातली त्यांच्या 7 कादंबऱ्यांनी. विविध समाज समूह माहिती, मानवी मनाची उकल, समाज सुधारणे संबंधी क्रांतिकारी विचार असलेल्या यातील लिखाण आहे. तर पर्जन्याचे थेंबुटे तुषार धरेसी संजीवनी देता निर्मिती तळ्यांची करीती. पर्जन्याचे थेंबुटे तुषार धरेसी संजीवनी देता निर्मिती तळ्यांची करीती. तत्वत ज्ञानकोशाची थेंबुटे वेचता वेचता वैचारिक समृद्धी सकलांची करीती. म्हणूनच एकच सांगावंसं वाटतं, ज्ञानकोशाची उत्तुंग भरारी ठेवून माणस गाभारी. ज्ञानकोशाची उत्तुंग भरारी ठेवून माणस गाभारी. ज्ञानोपासनेची अखंड ज्योतही चिरंतर तेवत राहावी, चिरंतर तेवत राहावी. तुम्ही ऐकलो, तू इकडे उभे राहा, तुम्ही पण या. सर तुम्ही या, दोघांचाही सत्कार करतो. या या शेजारी शेजारी उभं राहा. या इथे राहा. या सर, 1-2 मिनिटं या घेतो. सगळे सत्कार करून घेऊ आपण. ठीक आहे, या तुम्ही ते शेजारी बरं. मिनिट केस करूया की या इथं मध्ये या. तुम्ही थांबू नका. तुम्ही
दिसतंय का? बरं, माझे मित्र आहेत. हो सर. या तुम्ही या. अनुजा चिटणीस मॅडम कुठे आहे? या इकडे पट्टीशी आहे. थांबा थांबा. या मॅडम मॅडम आते बरोबर हे काय आयोजित केला त्याबद्दल केतकर कुलमंडळाचे आणि माझ्यातर्फे त्यांचे पहिले आभार. महत्त्वाची गोष्ट अशी की जनरली कार्यक्रम झाल्यानंतर सत्कार होतो, पण श्री चिटणीस माझे मित्र आहे त्यांनी पहिले सत्कार आठवून हा मित्र आहे आपला. तर आता माझा विषय आहे या ज्ञानकोश मंडळाचा इतिहास. आता श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याबद्दल त्यांचे ज्ञानकोश 24 त्यात लिहिलेलं आहे, सगळं इतकं ऐकलं आहे की इथल्या शाळेतला कुठला एखादा विद्यार्थी जर उभा राहिला ना तर तो पण सुद्धा आपल्याला ज्ञानकोशाबद्दल माहिती सांगू शकतो. त्यामुळे परत ती माहिती सांगायची काही गरज नाही. अंजनवेलचा विदर्भातला माणूस आहे, इकडे आला. अंजनवेलचा तो ओरिजिनल होता. आम्ही नागपूरला कार्यालय सुरू केलं, पुणे. ते जर अमेरिकेला गेले तिथून परत आले आणि ब्रिटानिका कंपनी जी आहे त्या कंपनीचा जेव्हा त्यांनी जे ज्ञानकोश बघितला तेव्हा त्यांना असं वाटलं की आपणही करावं. आता जाता सांगायचा उद्देश म्हणजे की ज्ञानकोश हा 1915 साली स्थापन केला. 16 पासून त्याचं काम सुरू झालं आणि 1927 साली पूर्ण झालं आणि बरोबर 1927 साली ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव ज्ञानकोश मंडळाचा इतिहास. किंवा मला आता याच्यात काय काय अडचणी आल्या तिथं आपण लिहितो ना, एखादं कार्य झाल्यानंतर जसं आपण त्याचं मावंत करतो म्हणा किंवा आपण त्याचा एंड करतो म्हणतो, समरी करतो म्हणा. त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं की मला याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या अडचणी आल्या असतील, अमुक आल्या असतील. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की मी या सर्वांच्या सहकार्याने या पूर्ण करू शकतो आणि मोठमोठ्या लोकांचे मला जरी सहाय्य होतं तरी शेवटी मला माहीत होतं की आपल्याला हाच खंड पूर्ण करायचा. जनरली असं त्यांनी कंपनी स्थापन केली, त्याच्याकरता लोकांनी शेअर होल्डर जमा केले, त्यांचा विश्वास होता म्हणून लोकांना पैसे दिले. त्यातही त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडे थोडे पैसे द्या, 130 रुपयाचा अंक तुम्हाला 150 रुपयात मिळेल. एकदम पैसे घेण्यापेक्षा जसं जसं झालं तसं त्यांना ते पाठवत गेले आणि त्यांच्यामध्ये मोठमोठे लोक. आता साध्या आपण सेनापती बापट म्हणतो, सेनापती बापटांतर पुन्हा इतिहास असा आहे ते कम्युनिस्ट पद्धतीने ते बॉम्ब तयार करण्याकरता तिकडे गेले. त्यानंतर ते केतकर कुलांच्या याच्यामध्ये त्यांच्या संपादकीय याच्यामध्ये जे होते आणि पुढे आपण म्हणतो की सेनापती बापट मुळशी सत्याग्रह त्यांनी केला. म्हणजे असा सगळीकडनं टर्न फिरणारा माणूस सुद्धा या माणसाबरोबर होतो. जनरली केतकर माणूस हा कठीणच आहे आणि हे सगळं ऐकत असताना आम्हाला सांगा आतापर्यंत भाषण देणारे काही केतकर होते, नॉन केतकर होते, पण आम्हाला एक असा अभिमान वाटतो या प्रिमाईशनं तर आपणही केतकर आहोत, आपल्याचंही काहीतरी कमी जास्त आहे त्याच्याकडून. तर याच्याकरता आपण उद्या संमेलनाला जाणार आहोत म्हणून मी अनेक 5-10 ठिकाणी चौकशी केली किंवा आम्हाला ते खंड दाखवा एखादा आम्हाला घेऊन त्याच्यामध्ये. पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला खंड बाहेर देऊ शकत नाही. शेवटी आपण आता उद्या चाललेलो आहे, आपल्याला काही चोवीस करण्याचं एखाद्या विद्यार्थ्यांनी म्हटलं फार भाषण झाले तुमचे पण तुम्ही बघितलंय का खंड. तर मी काल गेलो त्याचे पण जाऊन आलो, 2 तास थांबलो. किती समजलं हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे, पण मी एकंदर 17 खंड वाचले, त्याची टिप्पणी काढली. एक त्याच्यातला एक साधारण आहे आणि अ पासून न्य पर्यंत दिलेलं आहे. एक स समजा स आलं
तर स म्हणजे सातारा आहे, सरई आहे, सराटा आहे. या स शब्दाचं जेवढं महत्व आहे. मग त्यांनी गायकवाडपासून ग पासून सांगितलं, गायकवाडांची बागा किती होत्यापासून त्याच्यापर्यंत प्रत्येक शब्दाची माहिती त्याच्यामध्ये आहे. असा हा खंड 1927 पूर्ण झाला त्यांनी सांगितलं. आणि आता सध्याची परिस्थिती महत्त्वाची गोष्ट अशी असते की कुठलंही कार्य पूर्ण झालं समजा त्यांनी या ह्याच्यामध्ये त्यांचं वाचून दाखवण्याचं कारण असं आहे की ज्ञानकोशाचे कार्य यशस्वी झाले आहे असे अजूनही मला म्हणता येत नाही. सन 1927 आहे. सध्या सुमारे 36,000च्या कर्जाची जबाबदारी माझ्यावर आहे. आता तुम्ही सांगा 36,000 कर्ज त्यांचं सन 1927 होतं. त्यावेळेस मी गुगल उघडून कार्यक्रम बघितला तर 29 रुपये तोळा सोनं. म्हणजे आज जर कॅल्क्युलेशन केलं तर 29 रुपयाला 1 तोळा सोनं. असे 36,000चे किती होतील ना एकट्या माणसाने ते कम्प्लीट केले. महत्त्वाची गोष्ट आजकाल म्हणजे कर्ज माफ करा, कर्ज द्या वगैरे आपल्याला नाही. तर महत्त्वाची गोष्ट अशी की सामाजिक कामाकरता एखादी कंपनी स्थापन करणे. मी म्हणत नाही ना नफा ना तोटा तो प्रश्न नाही आहे, पण त्याच्यानंतर असलेले कर्जाची जाणीव ठेवणे आणि कर्जही परत करणे हा त्यांचा इतिहासाचा त्यांनी महत्त्वाचा हे सांगितलं याच्यामध्ये. म्हणून मला जाता जाता या संमेलनामध्ये येताना ह्या गोष्टी सांगायला आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला याचा रेफरन्स द्यायचा आहे की इथे हा एक प्रस्तावना खंड होता. परवाच्या दिवशी आम्ही कमला नेहरू उद्यानमध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा देगलूरकर सर आले होते. त्यांनी भाषणात सांगितलं की कुठल्याही साहित्य संमेलन याचा कॉग्निझन्स घेत नाही. पण हे पुस्तक वाचताना माझ्या लक्षात असं आलं की सन 1971 यवतमाळला आपले माडगुळकर ते त्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी हा शीलावती केतकर यांनी हा प्रिंट केला आणि त्यांना वाटला. आणि 1973 इचलकरंजी स्वतः पु ल देशपांडे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी हा खंड वाटला. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य माणसाला हे खंड बघायला मिळत नाही. आता कोणी आमच्या म्हणतं की ते यूट्यूब याच्यावर टाकू ई बुक करू, पण ई बुक वगैरे या तुमच्या आमच्या कल्पना. पण एखाद्या मुलांनी म्हटलं की मला जरा एखादा वाचू द्यावा. आता 24 आहे, 24 पैकी मला 12वा देऊ द्या, कुठला तरी मला एक वाचू द्या. तर त्याच्याकरता हे प्रिंट केलं आवश्यक आहे. म्हणून माझी या संमेलनाच्या दृष्टिकोनातून आयोजकांना, केतकर कुल सभेला, आता मी त्याचा मेंबर नाही आहे, केतकर कुल सभेला आणि विशेष करून साहित्यिक असलेले भुरके सरांना माझी विनंती आहे की नुकताच पुण्याला संमेलन येते, त्यांना संमेलनात सांगता येते आपल्याला की यवतमाळनी कॉग्निझन्स घेतला, इचलकरंजीने कॉग्निझन्स घेतला, पुण्यातला माणूस आहे, पुण्यात केलेला आहे, तर तुम्ही काहीतरी करायचं, याचं काहीतरी खंड स्थापन करा. कारण हे पुस्तक असं आहे की बाहेर देत नाही. तुम्ही हजारो रुपये व्यक्तीचं म्हटलं जामीन राहत होते का म्हणतात जामीन नका राहू, तुम्ही इथे बसा, इथे वाचता, घरी जा, परत या. थोडक्यात म्हणजे हे पुस्तक नुसतं याचं आता सर माझ्यापेक्षा तर अनेक साहित्यिक लोक समोर बसलेले मी तुमची भेटच पहिल्यांदा बघितली. पण अशा थोर साहित्यिकांनी ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे की गुगलमध्ये सगळं काही आहे. आता साधी गोष्ट माझ्या नातीला परवा दिवशी म्हटलं मी सनसिटीकडे जातो, हा रस्ता कोणीकडे जातो, तर ती डबल सीट बसली. तुम्ही आबामने घरी गेलं गुगलवर बघू, म्हणजे प्रत्येक गोष्ट गुगलवर म्हटलं की जाऊन खरलांकर बघू ना एंड काय होतं सनसिटीचं. मग असे पुस्तकं हे ठराव करून घेण्याचे माझा उद्देश आहे की तुम्ही याचा पाठपुरावा करा, लोकांना सांगा आणि शासन याचं करेल. आपण करणं फार कठीण आहे, आपलं जमू शकणार नाही. म्हणून मला आवर्जून विनंती आहे आयोजकाला आणि भुरके सरांना की तुम्ही काहीतरी करा, म्हणजे गव्हर्नमेंट करेल. म्हणजे हा याच्यावरती ही मागणी करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान मनोगत व्यक्त केलं. यानंतर कवी संमेलन सुरू होत आहे आणि स्वप्नील जोशी हे वाडिया कॉलेजमध्ये नाही येत आहे. हां ज्ञानकोशकार केतकरांवर बरंच जरा बघतो देतो ऐकलं गेलं, सांगितलं गेलं, पण समाजशास्त्रज्ञ केतकर म्हणून सुद्धा होते. त्यांनी भारतातील जाती संस्थेचा इतिहास असे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. जाती व्यवस्थेची मूळ फार खोलवर रुजली गेली आहे, त्याचा परिणाम कसा समाजावर होतो हे त्यांनी सिद्ध केलं. भारतीय जाती व्यवस्थेचा इतिहास द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया या पुस्तकाचे अमेरिका व इंग्लंडमध्ये मात्र जोरात स्वागत झालं, पण आपल्या इथल्या लोकांनी त्याचं काही स्वागत केलं नाही असं त्यावेळेला
दिसून आलं. तसंच भारतीय अर्थशास्त्र, हिंदू कायदा ही 2 पुस्तके पण त्यांनी प्रसिद्धी केली. भारतीय समाजशास्त्र आणि तत् अंतर्गत समाज घटकशास्त्रांचे विधान हे त्यांनी 1936 साली प्रसिद्ध केले. त्यांनी सामाजिक क्रांतीचा आग्रह न करता सामाजिक उत्क्रांतीचा आग्रह हे त्यांचं विशेष आहे. मात्र केतकरांच्या लेखनाची पुरेशी दखल भारतात घेतली गेली नाही हे पण सत्य होतं. जाती व्यवस्थेच्या आर्थिक जीवनावर परिणाम होतो हे केतकरांनी प्रथमच मांडले. त्यावर त्यावेळेचे धनंजयराव गाडगे यांनी सुरुवातीला टीका केली होती, पण नंतर त्यांनी आपली टीका मागे घेतली व केतकरांचे म्हणणे योग्य असल्याचे निदर्शनास आणले. आता हे साहित्यिक केतकर कोण होते? त्या साहित्यिक केतकरमध्ये त्यांनी 7 कादंबऱ्या लिहिल्या. त्या आता मी इथं वाचत नाही काय काय होत्या, पण त्याचं विशेष असं होतं की त्यावेळेला दुर्गाबाई भागवत यांनी या कादंबरीवर केतकरी कादंबरी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची कादंबरी असा एक वेगळा विभाग काढला जाईल असं लिहिलं की ही कादंबरी यांनी केलेली आहे. जसं आपण एक प्रकार म्हणतो त्यांनी दुर्गाबाई भागवतांनी याच्यामध्ये विशेष आहे. अजून एक मला विशेष सांगायचं म्हणजे जेव्हा त्यांनी खंड प्रसिद्ध केले तर त्यावेळेला 2 धर्म जे आता पण आहेत, फार मोठे धर्म आहेत, त्याची मी आता वाच्यता करणार नाही, ते तुम्हाला पुस्तकात मिळतील. त्या 2 धर्मांविरुद्ध असं म्हणता येत नाही, पण त्यांनी काही टीका केली. टीका केल्यावर त्या धर्मातले लोक त्यांच्याशी सामुपचाराने बोलायला आले. ही त्यावेळेची मानसिक हे होती, मानसिक स्थिती होती. आज जर हे केतकरांनी स्थापलं असतं तर त्याची काय अवस्था त्या धर्माच्या लोकांनी केली असती ही मला सांगायची गरज नाही. म्हणजे त्यावेळेला समंजस लोक होते काय जे आजच्या वेळेला नाहीये, फार लोकांची भूमिका घेतात, तसं नाही. तसंच हे ज्ञानकोश नंतर प्रसिद्ध झाले, त्या अगोदर केसरीमधनं टिळक आणि त्यांचं चांगलं होतं, पण टिळक गेल्यावर पुढचे जे त्यांचे हे होते तुमचे केळकर, नचिम केळकर, त्यांचं पटत नव्हतं. तर नचिम केळकरांनी केसरीतनं कुठलंही हे केलं नाही. परंतु विशेष असं अशी कटुता जरी असली तरी नचिम केळकरांनी 1931 साली जे साहित्यात सन्मान केला, अध्यक्षपद दिलं, त्याला त्यांनी नकार केला नाही. म्हणजे त्यावेळेची सामाजिक मानसिकता कशी होती हे याच्यावरून उदाहरण दिलं. संयोजकांनी 2 शब्द बोलायची परवानगी दिली त्याबद्दल आभार. एक मिनिट हे राहिले. कवी संमेलन सुरू होत आहे. स्वप्नील जोशी हे याचं सूत्रसंचालन